प्रश्नही पडतो की कोणाचा पाठिंबा नाही किंवा कोणाचा हात नाही सोबत, म्हणून या गोष्टींना सामोरं जावं लागतंय असंही वाटतं. समजू शकतो आम्ही. बऱ्याच टीका झाल्यात, खूप खूप टीका झाल्यात. धुळे जिल्ह्यातील सिंदखेड गावात 6 फेब्रुवारी 1996 रोजी गौतमी पाटीलचा जन्म झाला. तिचे वडील मद्यपान करून आईला मारहाण करत असत. त्यामुळे तिच्या आईने माहेरी सिंदखेड येथे आश्रय घेतला. याच ठिकाणी गौतमीचा जन्म झाला आणि ती लहानाची मोठी झाली. सिंदखेड गावात तिच्या आईचे वडील म्हणजेच गौतमीचे आजोबा, तिची आई आणि गौतमी असे तिघे जण राहत. गौतमीला 2 मामा होते जे पुण्यात वास्तव्यास होते. गौतमीने 1ली ते 8वी पर्यंतचं शिक्षण सिंदखेड गावातच पूर्ण केले. मात्र तिच्या आजोबांचे वय वाढू लागले आणि काळजी घेणे अधिक कठीण होऊ लागले. त्यामुळे तिच्या मामांनी तिच्या आईसोबत तिला पुण्यात आणले. पुण्यातही परिस्थिती फारशी चांगली नव्हती. तिच्या मामांनी तिच्या आईसाठी आणि गौतमीसाठी भाड्याने एक लहानशी रूम घेतली. आर्थिक गरज भागवण्यासाठी तिच्या आईला मोलकरीण म्हणून कामाला लावले, जेणेकरून दोघींना जगता येईल. गौतमीने 10वी पूर्ण केली होती तेव्हा तिच्या आयुष्यात एक मोठा संकटाचा काळ आला. तिच्या आईचा अपघात झाला, ज्यामुळे त्यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना सतत चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. या परिस्थितीमुळे त्यांच्या घरकामाची क्षमता पूर्णपणे कमी झाली आणि उत्पन्नाचा स्रोतही बंद झाला. गौतमीने एका मुलाखतीत सांगितले की त्या काळात तिच्या आईला तिच्या डोळ्यात देखत मंगळसूत्र विकावं लागलं. त्यानंतर ते टाके वगैरे पडले ना, तर तिला सारखे चक्कर येणं किंवा नाही का असं तिच्याकडनं होत नव्हती कामं. तर म्हणजे बरेच दिवस आमचे असेच निघालेत घरात, नाही का. तिने तिचं अक्षरशः मंगळसूत्र विकलं माझ्यासमोर. ही परिस्थिती तिच्यासाठीही मानसिकदृष्ट्याही खूप कठीण होती. तिच्या मामांनाही आर्थिक अडचणी होत्या, त्यामुळे त्यांच्याकडूनही मदतीची अपेक्षा करता येत नव्हती. आतापर्यंत तिच्या आईने कष्ट करून घर चालवले होते, पण आता संपूर्ण जबाबदारी गौतमीच्या खांद्यावर आली. खोलीचा भाडा, अन्नासाठी पैसे आणि आईच्या उपचारांसाठी लागणारा खर्च, सगळ्यांची चिंता तिला भेडसावू लागली. त्यामुळे तिने 10वी नंतर पुढील शिक्षण थांबवलं आणि एका लावणी ग्रुपमध्ये बॅक डान्सर म्हणून काम करू लागली. लावणी ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर गौतमीला महेंद्र बनसोडे या अनुभवी लावणीकाराकडून नृत्याची सखोल शिकवण मिळाली. ती महेंद्र बनसोडे यांना आपला गुरु मानते. या ग्रुपमध्ये काम केल्यावर तिला मानधन म्हणून दरवेळी 500 रुपये मिळत, ज्यामुळे घर खर्चाला थोडा आधार मिळू लागला. लावणी ग्रुपमध्ये काम करत असताना तिला या क्षेत्राची अधिक माहिती मिळत गेली. कार्यप्रणाली, आर्थिक व्यवहार, मानधनाची वाटाघाटी आणि या व्यवसायात टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये. काही काळानंतर गौतमीने महेंद्र बनसोडे यांच्या लावणी ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचा स्वतंत्र स्टेज डान्सिंगचा ग्रुप तयार केला. पूर्वी ती इतरांच्या ग्रुपमध्ये डान्सर म्हणून काम करत होती, पण आता तिच्या स्वतःच्या ग्रुपमध्ये इतर लोक तिच्या हाताखाली काम करू लागले. तिचा पहिला स्वतंत्र शो वाघोली येथे पार पडला. त्यानंतर तिच्या ग्रुपला विविध ठिकाणाहून कार्यक्रमांसाठी ऑफर्स येऊ लागल्या. मात्र गौतमीला केवळ स्टेज डान्सिंगमुळेच प्रसिद्धी आणि यश मिळाले असे नाही. तिच्या यशामागे सर्वात मोठा वाटा इंस्टाग्राम रील्सचा होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या नृत्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि तिला संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख मिळाली. 2022 मध्ये गौतमीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक स्टेज डान्सिंगची रील पोस्ट केली. ही प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली आणि तिला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले. या एका रीलने तिचं आयुष्य अक्षरशः रातोरात बदलवून टाकलं. तिची फॅन फॉलोईंग झपाट्याने वाढत गेली आणि तिच्या डान्सिंग ग्रुपला मोठ्या प्रमाणात ऑफर्स येऊ लागल्या. या रीलमुळे तिला प्रसिद्धी मिळालीच, पण त्याचबरोबर आर्थिक स्थैर्यही मिळालं. मात्र ज्या रीलमुळे तिला यश मिळालं, त्याच रीलमुळे ती मोठ्या वादात अडकली. तिच्यावर अश्लीलता पसरवण्याचे आरोप झाले. गौतमी आपल्या रीलमधील वागण्यामुळे वादात सापडली. एका व्हायरल रीलमध्ये ती आपल्या पाठीवरील भागावर पाणी टाकताना दिसली आणि अशीच अनेक वादग्रस्त रील्स तिने पोस्ट केल्या. कधी ती गुलाबाचे फूल बेंबीवर ठेवून प्रेक्षकांकडे फेकताना दिसली, तर कधी हातांच्या हालचालींमधून अशोभनीय हावभाव करताना. या सर्व गोष्टींमुळे तिच्यावर अश्लीलतेचा प्रचार केल्याचे आरोप झाले. वाद वाढल्यानंतर गौतमीने सार्वजनिकरित्या माफी मागितली
आणि यापुढे असे आक्षेपार्ह कृत्य न करण्याचे आश्वासन दिले. जसं माझ्याकडे मला ते कळलं की सगळ्यांचं मन दुखवलं गेलं, मी माफी मागितली. तिथून पुढं मी सगळे शो खूप छान केले. अजिबात अश्लील डान्स नाहीये. पण यानंतरही मात्र गौतमी आणि वाद यांचा ताळमेळ कायम राहिला. जसजशी ती प्रसिद्ध होत गेली तसतशा तिच्यावर वादांच्याही मालिका वाढतच गेल्या. कधी तिच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ उडायचा तर कधी केस मोकळे करून आणि पायात घुंगरू न बांधता लावणी सादर केल्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली. मात्र नंतर गौतमीने आपल्या प्रत्येक लावणीत घुंगरू बांधण्याचा आणि केस व्यवस्थित बांधण्याचा निर्णय घेतला. ती स्पष्टपणे सांगते की ती केवळ लावणी डान्सर नाही तर फक्त एक डान्सर आहे, फक्त एक डान्सर. मी वेस्टर्न करत होते पहिलेपासून. जशी मी या फील्डमध्ये आली आहे तेव्हापासून मी वेस्टर्न करते. लावणीचा माझा संबंध नाही. जर तुम्ही तिचे शोज पाहिले तर लक्षात येईल की ती फक्त डान्स करते, लावणी नाही. आणि भोंग्यावर लावणी गाणे लागलेच तरच ती लावणी सादर करते. हे तर छोटे मोठे वाद होते, पण 2023 हे वर्ष गौतमीच्या आयुष्यात एक मोठे वादळ घेऊन आले. या घटनेचा तिने कधीही विचार केला नसेल. एका कार्यक्रमादरम्यान तिच्या ड्रेसिंग रूममध्ये कपडे बदलवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मला व्हिडिओ माझ्या मैत्रिणींपर्यंत आलते, पण ते सांगणार कसं ना की माझं ते म्हणून. तर मला कळल्यावर हा प्रकार समोर येताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. गौतमीसाठी हा धक्का सहन करणे खूप कठीण होते. तिच्या वैयक्तिक आयुष्यावर झालेल्या या आघातामुळे ती मानसिकदृष्ट्याही खचली होती. मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी तिच्या समर्थनार्थ आवाज उठवला. समाजातील विविध स्तरांतून तिला सहानुभूती मिळाली आणि तिच्यासोबत झालेल्या या अन्यायाविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली गेली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि काही दिवसांतच या कृत्यामागील दोषींना शोधून काढले. आरोपींना अटक झाल्याने गौतमीला आणि तिच्या चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला. तथापि हा प्रसंग तिच्या जीवनातील एक काळा अध्याय ठरला. या संपूर्ण घटनेने तिच्यावर झालेल्या मानसिक आघातासोबतच समाजातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत देखील एक गंभीर प्रश्न निर्माण केला. गौतमी पाटीलवर एक सातत्याने टीका केली जाते आणि ती अशी की ती तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेत आहे. या टीकेमागे किती सत्य आहे आता ते जाणून घेऊया. पूर्वी महाराष्ट्रातील स्टेज डान्सिंगमध्ये प्रामुख्याने लावणी सादर केली जात होती. मात्र गौतमीने या क्षेत्रात पाऊल टाकताच स्टेज डान्सिंगची संकल्पनाच बदलली. तिने लावणी करण्याऐवजी डान्सिंगवर भर दिला. जसे की हरियाणातील सपना चौधरी करते तशी. गौतमीने सुरुवातीच्या काळात तिच्या नृत्यात काही वादग्रस्त हालचाली केल्या, जसे की ठुंगणावर पाणी टाकणे, बेंबीमध्ये फूल टाकून प्रेक्षकांकडे फेकणे, तसेच हातांनी अश्लील हालचाली करणे. यामुळे तिला संपूर्ण महाराष्ट्रभर टीकेला सामोरे जावे लागले आणि तिच्यावर अश्लीलता पसरवण्याचे आरोप झाले. यानंतर गौतमीने सार्वजनिकरित्या येऊन माफी मागितली आणि भविष्यात अशा कोणत्याही आक्षेपार्ह किंवा अपमानास्पद हालचाली न करण्याचे आश्वासनही दिले. त्यानुसार तिने आपल्या नृत्यातून अश्लील हालचाली पूर्णपणे काढून टाकल्या. पण याचा अर्थ असा होतो का की तिच्या नृत्याचा समाजावर परिणाम होणार नाही? तर तिचे शोज लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अनेक जण बघतात आणि अशा डान्सचा प्रभाव समाजावर पडतोच. 2023मध्ये जेव्हा तिचा कपडे बदलवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा त्या प्रकरणातील पहिला आरोपी हा अल्पवयीन मुलगा होता, अर्थात 18 वर्षाखालील. मग याला फक्त गौतमी पाटीलच जबाबदार आहे का? तर पूर्णतः नाही. यात काही आयोजकांचीही चूक आहे जे असे डान्स शोज आयोजित करतात. तसेच काही तरुण प्रेक्षकांचीही जबाबदारी आहे जे गौतमीच्या नृत्यशैलीला एक कला म्हणून न पाहता सॉफ्ट पॉर्न म्हणून पाहतात. आज गौतमी पाटील केवळ पुरुषांमध्येच नाही तर महिलांमध्येही मोठी लोकप्रियता मिळवून महाराष्ट्रातील एक आघाडीची स्टेज डान्सर म्हणून ओळखली जाते. सध्या महाराष्ट्रात स्टेज डान्सिंगच्या क्षेत्रात अनेक नृत्यांगना गौतमी पाटीलच्या शैलीत नृत्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे प्रश्न उभा राहतो की याचा लावणीवर काही परिणाम होईल तर नाही ना? तर नक्कीच होईल. अशा डान्समुळे लावणीची लोकप्रियता हळूहळू कमी होत चालली. 10-12 वर्षांपूर्वी तमाशांमध्ये लावणी हा एक प्रमुख नृत्य प्रकार होता. मात्र आता गौतमीसारख्या नृत्यशैलीने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. हा नवीन नृत्य प्रकार कुठेतरी लावणीच्या क्रेजला कमी करत आहे. सध्याच्या तरुण पिढीमध्ये अशाच प्रकारच्या डान्सची अधिक क्रेज आहे.
आणि ज्या गोष्टींना जास्त मागणी असते त्या जास्ती प्रसिद्धी मिळवतात. त्यामुळे लावणीच्या भवितव्यावर नक्कीच परिणाम होत आहे. अगर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.